भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या कांदिवलीतल्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे। राज ठाकरेंवर योगेश सागर यांनी टीका केली होती। राज ठाकरे स्वतः काही करत नाही, त्यांनी स्वतः रस्त्यावर येऊन रिक्षा जाळून टाकावी असं आव्हान योगेश सागर यांनी दिलं होतं। त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी योगेश सागर यांच्या कार्यालयाबाहेरचं पोस्टर देखील फाडून टाकलं होतं। स्वतः योगेश सागर आता फोन लाईनवरून आमच्याबरोबर उपस्थित आहेत। योगेश सागर, तुमच्या कार्यालयाच्या इथे मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे, कार्यालयाचं पोस्टर फाडलेलं आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? हा, कार्यालयावर जाऊन त्यांनी पुतळा जाळलाय, बोर्ड फाडले, त्याच्यावरती काही काळा रंग फासलाय। ती त्यांची राजकीय कल्चर आहे, संस्कृती आहे, ते त्या पद्धतीने वागले आहेत। माझा राजकीय कल्चर तो नाहीये। मला सांगितलं आपल्याला काही पोलीस फिर्याद करायची आहे, मला करायची नाहीये। पोलिसांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं असेल त्याप्रमाणे त्याने पुढे जायचंय। प्रश्न चर्चेने संपणार असेल तिथे अशा पद्धतीने वागणं हे योग्य नाही। नेमकं त्यांनी का असा हल्ला केला किंवा ही तोडफोड का नेमकी केली असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्यांना राग आला असेल। मी सकाळी प्रतिक्रिया राजसाहेबांनी सांगितलं होतं की रिक्षा रोडवरती आला तर त्याला जाळून टाका। मी सांगितलं की असे कार्यकर्त्यांना शिकवायचं अगोदर नेत्यांनी स्वतः येऊन ते काम केलं पाहिजे। एका गरीब मुलाला, गरिबांच्या मुलांना कायद्याच्या तोंडावर लावणं हे काय कितीपर्यंत योग्य आहे? आणि त्यामुळे रिक्षा ही गरिबांची असते। रिक्षा कुठला ज्यांच्या विरोधात त्यांना राग असेल की 70,000 रिक्षांचा सौदा करण्यासाठी परमिट देण्यात येत आहे, तर त्यांनी त्या 70,000 रिक्षा रोडवरती न येण्यात देण्यासाठी जे काय प्रक्रिया केल्या पाहिजे त्या कंपनीच्या बाहेर केल्या पाहिजे। रोडवर आणणाऱ्या गरीब माणसांनी घाण दागिने ठेवून रिक्षा रोडवर आणली असेल, बँकेचे कर्ज काढून रिक्षा रोडवर आणली असेल, त्याची रिक्षा जाळून काय उपयोग होणार आहे? या प्रकारानंतर तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात? कायदेशीर कारवाई पोलिसांनी स्वतः नोंद घेऊन त्याचा कारवाई केली पाहिजे। त्याच्या संदर्भात मी काही पोलीस फिर्याद करण्यासाठी जाणार नाहीये। मी माझ्या ज्या सांगण्यावर कायम आहे की गरिबांचं नुकसान करून एखाद्या गरीब रिक्षावाल्याचा रिक्षा जाळून काय उपयोग होणार आहे ते त्यांनी लोकांना समजावलं पाहिजे आणि किंवा स्वतःहून त्यांनी पहिली रिक्षा जाळली पाहिजे। धन्यवाद योगेश सागर, झी24 तासकडे आपली प्रतिक्रिया आणि बाजू मांडल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।